प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही. नांदेड यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्रात वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त वंदे मातरम समूहगीत गायन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी एकत्रितरित्या वंदे मातरम हे गीत गायले. या प्रसंगी वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर यशवंत कलेपवार, बालाजी पाटील, डॉक्टर दिग्विजय देशमुख, गजानन इंगोले, रवी सूर्यवंशी, दिलीप थोरात, शेखर जगताप, विकास पावडे, नितेश देशमाने, माधव वैद्य, माधव गिरे, मुंजाजी कदम, नागनाथ टोनगे, आइन्स्टाईन मुंडे, मिलिंद जोगदंड आणि सुमनबाई लुटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर यशवंत कलेपवार यांनी मानले. देशभक्तीचा जोश आणि राष्ट्रीय अभिमान व्यक्त करणारा हा कार्यक्रम सर्वांच्या मनात देशप्रेमाची भावना चेतवणारा ठरला. वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वंदे मातरं शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनी फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वंदे मातरं वंदे मातरं. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे वंदे मातरम, वंदे मातरम. नमस्कार. व्यासपीठावर विराजमान विद्यापीठाच्या या नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर यशवंत कलेपवार सर, प्राचार्य देशमुख सर यांनी आता वंदे मातरमबद्दलची विस्तृत मांडणी केली, ते प्राध्यापक इंगोले सर, आमचे मित्र सहकारी डॉक्टर बालाजी पाटील, विद्यापीठाच्या या विभागीय केंद्रातील सर्व कर्मचारी, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, वंदे मातरम गीताच्या 150 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो. दोन्ही वक्त्यांनी या ठिकाणी मांडणी केली, त्यामुळे त्याला जोडूनच काही शब्द या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, कोणत्याही देशाला स्वातंत्र्य मोफत मिळत नाही. स्वातंत्र्य हे संघर्षातून प्राप्त करावं लागतं. शत्रूवर, आक्रमणकर्त्यांशी संघर्ष करावा लागतो, झुंज द्यावी लागते, आपल्या सामर्थ्याचा परिचय द्यावा लागतो आणि आम्ही स्वराज्याचे उत्तराधिकारी आहोत, हा देश आमचा आहे, यासाठी वेळ आल्यानंतर आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागते. या प्राणांची आहुती देण्याची प्रेरणा या देशातल्या अनेक क्रांतिकारकांना प्राप्त झाली, असं हे गीत वंदे मातरम आहे. आता उल्लेख दोन्ही वक्त्यांनी केला की बंकिमचंद्रांनी वंदे मातरमचं हे गीत लिहिलं. 150 वर्षापूर्वी आनंदमठ नावाची एक कादंबरी बंकिमचंद्रांनी लिहिली आणि त्या कादंबरीमध्ये हे गीत आहे. ही कादंबरी संन्याशांनी केलेल्या संघर्षाचा इतिहास आहे. या देशाचा इतिहास हा सांगतो
की या देशासाठी सर्वस्वाचा होम करणारे अनेक संन्यासी योद्धे संन्यासी जन्माला आले आणि आपल्या सर्वस्वाचा होम करत या देशाच्या निर्मितीसाठी, या देशाच्या उत्थानासाठी, या देशाच्या प्रगतीसाठी मांडलेल्या यज्ञामध्ये त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा योगी संन्यासांचा इतिहास सांगणारी ती कादंबरी, त्यातील हे गीत, अनेक क्रांतिकारकांनी त्यातून ती प्रेरणा घेतली आणि त्याचा परिणाम 1905ला बंगालचं विभाजन झालं. त्या बंगालच्या विभाजनाच्या वेळी हा क्रांतिकारकांचा प्रेरणास्रोत झालेला हे वंदे मातरम हे गीत आहे. अनेक क्रांतिकारक, अनेक स्वतंत्रता सेनानी वंदे मातरमचा उद्घोष करत फासावर चढले, आपल्या सर्वस्वाचा होम केला. तुम्ही सर्व विद्यार्थी आहात म्हणून तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. नंदुरबार शहरामध्ये 14-15 वर्षाचा शिरीष कुमार, 14-15 वर्षात काय वय असतो माणसात, काय समज असते, पण एवढ्या कोवळ्या वयाचा तो शिरीष कुमार हातात तिरंगा ध्वज घेऊन येतो. समोर ब्रिटिश सैन्य उभं असतं, ब्रिटिश ललकारतात, आरोळी देतात की एक पाऊलही पुढे चालू नका. पुढे जर पाऊल चालवलं, एक पाऊल जरी तुम्ही पुढे आलात तर आम्ही गोळ्या चालवतो. हातात असलेला तिरंगा ध्वज तसाच उंचावत शिरीष कुमार पुढे सरसावतो. समोरून गोळ्यांचा वर्षाव होतो. आपल्याला तापलेल्या रक्ताने या भारत मातेचा अभिषेक शिरीष कुमार करतो. फासावर चढणारे क्रांतिकारक वंदे मातरमचा उद्घोष करत फासावर चढले. म्हणतात की निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरिला झुंझुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी, गात यांच्या आरतीचे गीत वंदे मातरम. 150 वर्षांचं आज पुन्हा स्मरण करण्याची आवश्यकता काय आहे? त्याची आवश्यकता यासाठी आहे की देश पुन्हा एकदा एक वेगळ्या परिस्थितीतून मार्गाक्रमण करत आहे. आम्हाला पुन्हा या देशाला जर विकासाच्या उन्नतीच्या शिखरावर जर विराजमान करायचं असेल, जगद्गुरू जर बनवायचं असेल, तर पुन्हा या देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये देशभक्तीचा ज्वार हा प्रज्वलित झाला पाहिजे. देशभक्तीचा भाव हा जागृत झाला पाहिजे. तुमच्या सर्वांच्या अंतर्मनामध्ये तो देशभक्तीचा ज्वार आहे. फक्त सभोवतालच्या वातावरणामध्ये जसा एखादा अग्नी असतो, कोळसा असतो, तो जळता जाज्वल्य त्यामध्ये असतं, परंतु काही काळ थांबलं की त्याच्यावर राख जमा होते आणि त्याची तेजस्विता आपल्याला दिसत नाही. त्या कोळशावर फुंकर मारली की राख उडून जाते आणि त्याचं जाज्वल्य रूप आपल्याला दिसतं. तुमच्या अंतर्मनामध्ये असणाऱ्या हा देशभक्तीचा स्फुल्लिंग पुन्हा प्रज्वलित व्हावा, पुन्हा जागृत व्हावा, त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आहे. या निमित्तानं आपण सर्वांनी वंदे मातरमचं गायन करावं, वंदे मातरमचं स्मरण करावं. वंदे मातरम ज्याचा उल्लेख केला, वंदे मतलब वंदना करणं, नमन करणं. कोणाला? तर मातेला. तर हे राष्ट्र ही आमची माता आहे. जगामध्ये केवळ भारत एक राष्ट्र आहे की जो आपल्या देशाला माता म्हणतो. कुणी जपान माता म्हणत नाही, अमेरिका माता म्हणणारा कुठला देश नाही, इंग्लंड माता म्हणणारा देश कुणी नाही. फक्त जगामध्ये एकच देश आहे भारत की जो आपल्या भूमीला, आपल्या देशाला माता म्हणतो. आपण आपल्या मातेला वंदन करण्यासाठी या वंदे मातरम गीताचं आपण गायन करू. पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आपण हा विचार आपल्या सर्व सवंगड्यांपर्यंत पोहोचू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्रामध्ये आयोजित वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर जोगेंद्र सिंह बेसेन साहेब, या विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर यशवंत कलेपवार सर, माधवराव पाटील झरी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दिग्विजय देशमुख आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या विद्यापीठाचे सर्व समंत्रक, विद्यार्थी, या केंद्राचे सर्व कर्मचारी
उपस्थित सर्व आपण मित्र, या बाळाराव देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि मागच्याच वर्षी आपण देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. हा देश इथल्या ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला. ही घटना काही साधी नाही. या घटनेमागे अनेक क्रांतिकारकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. अनेक समाजसुधारकांनी आपलं आयुष्य त्याच्यासाठी वाहून घेतलेलं आहे आणि त्यांच्या त्यागातून, त्यांच्या समर्पणातून आणि त्यांच्या क्रांतिकारी कार्यातून या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि हे स्वातंत्र्य मिळत असताना आणि हे स्वातंत्र्यासाठी समाजामध्ये जागृती करत असताना त्यांनी ज्याप्रमाणे चळवळी चालवल्या त्याचप्रमाणे लोकांचं प्रबोधन केलं आणि हे प्रबोधन करत असताना आपल्या लेखनातून सुद्धा समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलं आणि या गीतातून या देशाचा, या मातीचा स्वाभिमान आणि अभिमान इथल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजवण्याचं काम त्यांनी केलं. आणि नंतरच्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या सभेमध्ये रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत गायलं आणि हे गीत गायल्याच्या नंतर जो काही त्या ठिकाणी उपस्थित जनसमुदाय होता त्या जनसमुदायाला या गीतातून मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळाली आणि त्यांनाही वाटायला लागलं की आपण आपल्या मातीसाठी लढलं पाहिजे, हा देश स्वतंत्र झाला पाहिजे आणि या देशाला इंग्रजांच्या या जुलमी राजवटीतून आपण मुक्त केलं पाहिजे अशी भूमिका प्रत्येक माणसाची झाली. आणि होण्यामागचं कारण म्हणजे हे वंदे मातरम गीत आहे. म्हणजे गीत जरी लहान असलं, गीत जरी आपल्याला ऐकायला बरं वाटत असलं तरी त्याच्या मागची ऐतिहासिक पार्श्वभूमी फार मोठी आहे. या गीतातून आम्हाला शौर्यवान, कर्तृत्ववान अशा या भारताची ओळख करून देण्याचं काम बंकिमचंद्रांनी केलेलं आहे. आणि म्हणून या गीताला आज 150 वर्ष झालेली आहेत आणि महाराष्ट्र शासनाने संपूर्ण शासकीय, निमशासकीय कार्यालय असतील, शाळा महाविद्यालय असतील, आज या गीताचं वाचन ठेवलेलं आहे. मित्रहो, हे गीत ज्यावेळेस आपण टी व्हीवरती ऐकत असतो किंवा लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये पिक्चरमध्ये आपण बघत असतो त्यावेळेस आपल्या अंगावरती काटा का उभा राहतो? याचं कारण असं आहे की या गीतानं तुमच्या आमच्यामध्ये स्वातंत्र्याबद्दलची, या देशाबद्दलची भावना जी आहे ती जागृत केलेली आहे. म्हणून कोणतंही गीत असू द्या, शौर्य गीत असू द्या, हे आम्हाला नेहमीच प्रेरणा देणार आहे. आणि आज या गीताला 150 वर्ष झालेली आहेत. हे गीत आम्ही आमच्या काळजामध्ये साठवून ठेवलेलं आहे. आणि त्या निमित्तानं माझे तुम्हाला एकच सांगायचं आहे की या देशासाठी ज्या ज्या क्रांतिकारकांनी, ज्या ज्या समाजसुधारकांनी, ज्या ज्या महामानवांनी आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे, त्या सगळ्यांचं स्मरण आज या 150 वर्ष या गीताला झाली त्या निमित्तानं करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून हा देश ज्या विचारावरती उभा आहे, हा देश ज्या तत्वज्ञानावरती उभा आहे, तो तत्वज्ञान आणि तो विचार जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला या महापुरुषांनी केलेलं काम सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या गीताच्या 150 वर्षाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. कारण या ठिकाणी आमचे मार्गदर्शक, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलो, ते आपल्या विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय बिशन सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करतील, आपल्याशी संवाद साधतील. त्यांच्यासमोर अधिक काही न बोलता पुन्हा एकदा सर्वांना मी या 150 वर्ष या गीताला झाली त्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. आमचे गुरुवर्य, मार्गदर्शक बिसेन सर, ज्यांचा उद्देश आहे की विद्यापीठातला प्रत्येक विद्यार्थी हा घडला पाहिजे, पुढे गेला पाहिजे. आणि सरांच्या विचारूनच मी या ठिकाणी पुढे आलेलो आहोत. त्यानंतर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे विभागीय संचालक डॉक्टर कल्ले पवार सर, आमचे सहकारी मित्र बालाजी पाटील सर, त्याचबरोबर रवींद्र सूर्यवंशी सर आणि या ठिकाणी आजचे जे मार्गदर्शक असलेले इंगोले सर. तर आजचा जो कार्यक्रम आहे हा वंदे मातरम, बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 150 वर्षाखाली हे गीत लिहिलेलं आहे. प्रत्येक काम करत असताना आपल्याला कशाची आवश्यकता असते? अभिप्रेरणेची आवश्यकता असते, प्रेरणेची आवश्यकता असते, इच्छाशक्ती वाढवण्याची आवश्यकता असते.
तेव्हाचा जो कालखंड होता, आपण पारतंत्र्यामध्ये होतो आणि सर्वांमध्ये एकी निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून त्यांनी सर्वप्रथम संस्कृत आणि बंगाली या 2 भाषेमध्ये हे गीत लिहिलं, वंदे मातरम. याचाच अर्थ आपली जी माता आहे भारत माता, या भारत मातेला नमन करायचं. आणि या नमनाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा हे गीत गायलं गेलं तेव्हा तेव्हा संपूर्ण भारत, कारण त्या कालखंडाचा जो भारत होता ब्रिटिशांनी जाती व्यवस्थेमध्ये धर्मव्यवस्थेमध्ये वाटला होता. आणि वंदे मातरम, मातरम म्हणल्यानंतर माता, आणि माता ही सर्वांची एकच असते, ही जी बाजू आहे ही बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी दाखवून दिली. आणि या गीतामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवीन प्रेरणा मिळाली. सर्व भारतीय एकत्र आले आणि त्यांनी जो काही देश लढ्याचं स्वातंत्र्य होतं हे कार्य 15 ऑगस्ट 1947ला आपल्या ठिकाणी पूर्ण झालं. म्हणजे ज्या अर्थाने गीताचा उद्देश होता हा उद्देश सफल झाला. त्यानंतर 20 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाने याला राष्ट्रीय गीत म्हणून जाहीर केलं. आज पाहता पाहता या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि 15 दिवसापासून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू, माननीय प्रकुलगुरू, राज्याचे महामहिम राज्यपाल यांच्या आदेशान्वये हे वंदे मातरम गीत घेण्यासाठी आदेश आले. त्या आदेशाप्रमाणे आम्ही नांदेड विभागीय केंद्राशी जेवढे काही अभ्यास केंद्र आहेत त्या अभ्यास केंद्रांना पत्राद्वारे कळविलेले आहे. झूम मीटिंगच्या माध्यमानं पण विनंती केलेली आहे की दीपावलीच्या सुट्ट्या असल्या तरी जेवढे काही प्राध्यापक महाविद्यालयात उपस्थित आहेत, कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक यांना घेऊन हे आपणाला राष्ट्रीय सण साजरा करायचा आहे वंदे मातरमच्या दृष्टिकोनातून, जेणेकरून तरुण पिढीला देशाबद्दल, राष्ट्रप्रेमबद्दल जास्तीची माहिती व्हावी या उद्देशानं माननीय भारत सरकार, महाराष्ट्र शासन, विद्यापीठ या सर्वांच्या आदेशाने आपण हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी पहिल्या प्रथम खरं म्हणजे माझ्या नांदेड आरसीचं मी भाग्य समजतो. या कार्यक्रमाला आवर्जून माननीय विद्यापीठाचे प्रकुलगुरू यांनी उपस्थित राहिले म्हणजे माझे भाग्य समजतो. कारण काय, सरांना महाराष्ट्रातून मागणी असते. आमचं नशीब चांगलं की त्यांना एक PhDच्या व्हायवाच्या दृष्टिकोनातून आजची तारीख त्यांनी दिली, आम्हाला वेळ दिला. त्याबद्दल मी पहिल्या प्रथम माननीय प्रकुलगुरू साहेब यांचे आभार मानतो. तसेच आमचे स्नेहांकित मित्र इंगोले सर यांनी पण येऊन इथं आम्हाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्यांचे बी मी वरिष्ठ शैक्षणिक सल्लागारामधून आभार मानतो. तसेच आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर देशमुख सर, सेवानिवृत्त आमचे क्रीडा संचालक प्रोफेसर डॉक्टर बालाजी जाधव, सूर्यवंशी सर आणि माझ्यासमोर बसलेले सर्व समंत्रक, माझा संपूर्ण स्टाफ आणि विद्यार्थी मित्र, आपण सर्वजण इथे वेळेवर येऊन उपस्थित राहिलात. या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार या नात्यानं आपल्या सर्वांचे पुनश्च आभार मानतो. आणि हा वंदे मातरम सामूहिक गान कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. यानंतर सर्वांना विनंती करतो की आपण जागेवरच उभे टाकावं. राष्ट्रगीत होईल, राष्ट्रगीत झाल्यानंतर कार्यक्रम संपला जाईल. धन्यवाद. प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट